नागपूरहून शिवाली देशपांडे यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया। या संदर्भात बोलण्याकरता स्वतः त्या जोडल्या गेलेल्या आहेत। स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। एकूणच या कारवाईकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? थेट पीओकेत घुसून कारवाई करणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं। हॅलो शिवालीजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी की भारताने पाकिस्तानमध्ये घुसून हवाई दलाने हल्ला केलेला आहे आणि जे दहशतवादी तळ आहे ते उद्ध्वस्त केलेले आहेत। पण लागवी यातली सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की हे स्पेसिफिक टार्गेट असं हे ऑपरेशन होतं। याच्यामध्ये तिथले जे सर्वसामान्य नागरिक असतील त्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याची काळजी सुद्धा भारताच्या हवाई दलाने घेतलेली आहे। आणि जे बॉम्ब चा वर्षाव तिथं करण्यात आला तो स्पेसिफिक टार्गेट जे होतं, जे दहशतवाद्यांचे तळ होते त्यांच्यावरतीच हे टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि तेच तिथे नष्ट करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये पाकिस्तानचे काही सैनिक देखील मारले गेल्याचं कळतंय, पण अधिकृतरित्या त्याच्याबद्दल कुठली माहिती समोर आलेली नाहीये। पण भारतानं स्पष्ट केलेलं आहे की आमची जी लढाई आहे ती दहशतवादाच्या विरोधात आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा हा दहशतवाद खपवून घेणार नाही, हा नवा भारत आहे अशा शब्दात आज भारतानं खऱ्या अर्थानं पाकिस्तानला सांगितलेलं आहे। आणि पहिल्यांदाच हवाई दल हे आहे ते दहशतवादाच्या विरोधात वापरण्यात आलेलं आहे। 71 मध्ये LOC क्रॉस करून आपली विमानं पाकिस्तानमध्ये गेली होती आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा असं झालं की आज हवाई दलाचा वापर जो आहे तो भारताने केलेला आहे। निश्चितपणे दहशतवादाच्या विरोधातली ही लढाई जी आहे ती सक्षमपणे लढण्यासाठी आम्ही तयार आहोत, हा मेसेज जो आहे तो पाकिस्तानला आज निश्चितपणे गेला असणार, याच्याबद्दल कुठली शंका नाही। निश्चित पाकच्या या नापाक कारवायांना ठेचण्याकरता, आवर घालण्याकरता म्हणून थेट पीओकेत घुसून भारतानं पहाटे 3:30 वाजता ही कारवाई केलेली आहे। भारताच्या या कारवाईत मोठ्या प्रमाणावर दहशतवादी ठार केले गेलेले आहेत। या संदर्भात अधिकृत आकडा जरी मिळत नसला तरी ही कारवाई सगळ्यात महत्त्वाची मानली जाते। आणि याच विषयी बोलण्याकरता थेट जाऊया नागपूर हॉलला, ज्या ठिकाणी आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहे शिवाली देशपांडे। शिवालीजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। एकूणच या सगळ्या कारवाईकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? कारण पीओकेत घुसून कारवाई करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं, थोड्याचं काम नाही। अतिशय उत्तम दर्जाची ही कारवाई होती। ह्या कारवाईमध्ये आपले 12 मिराज 2000 एअरक्राफ्ट हे पाकिस्तानमध्ये घुसले आणि जवळजवळ 80 किलोमीटर हे आतमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर हे आपले जैश ए मोहम्मदचे जे ट्रेनिंग कॅम्प होता बालाकोटला, हा सगळ्यात मोठा ट्रेनिंग कॅम्प आहे जैश ए मोहम्मदचा। हा जो कॅम्प आहे हा 2001 मध्ये मसूद अझहर यांनी बनवला होता। या कॅम्पला आपण नेस्तनाबूत केलं आणि 21 मिनिटांमध्ये ही कारवाई केली आपण आणि आपण परत आलो। वेळ आपण खूप विचार करून निश्चित केली होती। सकाळची 3:30 ची वेळ होती आणि ही जी वेळ असते ह्या वेळेला दुश्मन किंवा आपणही खूप छान झोपलेलो असतो, साखर झोप ज्याला आपण म्हणतो। त्याच्यामुळे एक प्रकारे आपल्याला पाकिस्तानवरती शॉक ऍक्शन क्रिएट करायचा होता, आपल्याला एक सरप्राईज अटॅक करायचा होता पाकिस्तानवरती आणि त्याच्यामुळे आपण हा केलेला आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवादी ट्रेनिंग कॅम्प्स आहेत हे आपण वारंवार पाकिस्तानला सांगतोय। वारंवार पाकिस्तानला भारत हे वॉर्निंग देत आहे की तुम्ही आतंकवाद्यांना ट्रेनिंग देणं आणि भारतात पाठवणं हे बंद करा, पण पाकिस्तानने ऐकलं नाही। पुलवामा जे झालं ते म्हणजे खूपच जास्ती आपल्याला त्यांनी ब्लीड केलं होतं। त्याच्यामुळे आता उत्तर देणं हे आपल्यासाठी पाकिस्तानने बाध्य पाडलं आणि म्हणून आपण त्यांच्या आतंकवादी ट्रेनिंग कॅम्प्सला आपण नेस्तनाबूत केलेला आहे। आपण हा जो हल्ला आहे हा इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की त्यांचा बालाकोटला हा जो मोठा कॅम्प होता, प्लस असं आपल्याला आणखीन कळतं आहे की हिजबुल मुजाहिदीनचे पण काही छोटे छोटे ट्रेनिंग कॅम्प्स होते, यांना पण आपण खूप डिस्ट्रॉय केलेलं आहे। तर ह्या अटॅक मध्ये पाकिस्तान बेसिकली वॉज कॉट स्लीपिंग। पाकिस्तान हा झोपलेला होता। 80 किलोमीटर आतमध्ये आमचे फायटर एअरक्राफ्ट जातात आणि हा हल्ला करतात आणि वापस पण येतात आणि तुम्हाला कळत पण नाही।
शिवाजी, यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, पाकिस्तान झोपला होता का? तर आपण सुद्धा सगळे भारतीय झोपलो होतो, पण आपले सैनिक मात्र आपल्या देशाची सीमा, आपल्या सगळ्याच्या संरक्षणासाठी जागता पहारा देत होते, नव्हे तर आपला बदला घेत होते. पण पाकिस्तानमध्ये घुसून सुरक्षितरित्या परत येणं, जेव्हा की पाकिस्तान सुद्धा तयार होता, पाकिस्तानला कल्पना होती की भारत अशा प्रकारचं कारवाई करू शकतो, अशा परिस्थितीमध्ये हे ऑपरेशन सक्सेसफुल करणं, एकही कॅज्युअलिटी न होता सगळी 12चे 12 विमानं 12 वाजून परत येणं किती आव्हानात्मक होतं? खूप मोठं अचीवमेंट आहे हे, कारण एकही कॅज्युअलिटी न होणं, एकही विमानाला शिवाजी, तुमच्याकडून हातात, या एकही संदर्भात विमान अधिक जाणून घेणार आहोतच, पण त्याचा शरद फोन पवार होता. सध्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यांनी सांगितलं की ॲक्शनच्या संबंधी जो काही हवाई दलाने कर्तृत्व दाखवलं त्याचा अभिमान, त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहण्याची भूमिका घ्यावी, आणि तसं स्टेटमेंट ते सांगत होते की त्यांनी दिलेलं आहे. सर, याला तुम्ही सर्जिकल स्ट्राईक म्हणताय? सर्जिकल स्ट्राईक, मला असं आहे की स्ट्राईक कोणाच्या विरुद्ध होता? हा म्हणजे काही दहशतवादी कृत्य करणारे जे घटक आहेत त्यांच्या संबंधी आपण सतत बोलतच होतो की हे आहे, हे करतायत. त्यांनीहून ज्यावेळेला आगळीक केली त्यावेळेला त्याला आपण उत्तर दिलेलं आहे. सर, पाकिस्तानने असं म्हटलं की LOCचं उल्लंघन केलं गेलंय. मला वाटत नाही. आणि मला जे सुषमा स्वराज यांनी जे ब्रीफिंग केलं त्याच्यामध्ये उल्लंघन केल्याच्या संबंधीचा उल्लेख त्यांनी कुठे केला नाही. पवार जी, अभी अभी आपको सुषमा जी का फोन आया था, तो क्या ब्रीफ किया उन्होंने? सुषमा जी ने यही फ़ोन किया, 2 बातें थी कि आज 5 बजे और पार्टी की मीटिंग उन्होंने बुलाई है. एक, इस मीटिंग में जो एक्शन ली इसका ब्रीफिंग डिटेल वो करने वाले थे, और इस मीटिंग को मौजूद रहने के लिए मुझे उन्होंने सूचना दी थी. मेरी समस्या ये है कि मुंबई एयरपोर्ट आज शाम को 5 बजे तक रिपेयर के लिए बंद है, और रिपेयर के लिए एयरपोर्ट बंद है, इसलिए हवाई सेवा ही बंद है, और इससे वहाँ मीटिंग को पहुँच नहीं सकता. जब ये बात मैंने उनको कही तो उन्होंने कहा कि इस मीटिंग को जो हम ब्रीफ करने वाले हैं, ये ब्रीफिंग मैं टेलीफोन पर आपको देती हूँ, तो दीजिए. तो उन्होंने यही बताया किस तरह से हुआ. हमने वो सीमित कॉन्सेंट्रेट अटैक किया जो दहशतवादी काम करने वाले दहशतवाद और उनके जो लोग हैं उनके तक सीमित थे, और कहाँ भी हमने भारत पाकिस्तान की जो सीमा है वो क्रॉस करके हमने कुछ कदम उठाया, ऐसी बात नहीं है. POK में ये लोगों के जो अड्डे हैं वो उध्वस्त करने का काम इसमें किया, और शायद उन्होंने डेफिनेट फिगर नहीं की कि शायद इसमें 200 से 250 तक इन लोगों की ये कैजुअलिटी हुई है. बस यहाँ तक उन्होंने इन्फॉर्मेशन. मैंने उनको ये ही कहा कि हमें भारतीय सेना का गर्व है, इस तरह से मुंहतोड़ जवाब देने की आवश्यकता थी. वो जवाब देते समय इंडिया ने इंडियन बॉर्डर क्रॉस करके पाकिस्तान को हमारे खिलाफ शिकायत करने का मौका भी दिया नहीं है, और ये बड़ा समझदारी से काम एयरफोर्स ने किया है, इसलिए मैं उनका अभिनंदन करता हूँ. इसके अलावा ये विपक्ष क्या पूरा इस वक्त जो है सरकार के साथ में है? इसमें क्या दो राय नहीं. ये इशू पर मुझे विश्वास है कि पूरा विपक्ष यानी सब पॉलिटिकल पार्टी सरकार के साथ रहेगी, और ये मैंने विश्वास सुषमा जी को दिया है. सर, पाकिस्तान एअरफोर्स आर्मी दावा करत आहे की भारताचं एक विमान त्यांनी त्यांच्या हद्दीत पाडलेलं आहे. त्या संदर्भात काही माहिती मिळाली का? सुषमा स्वराजांनी कसं केली? नाही, मी काय ऐकलं नाही. सर, याचा एकंदर कारण असे कधी होतात प्रसंग, त्या पाकिस्तान नेहमी जुने फोटो काढून हे अशा गोष्टी सांगत असतात, त्याच्यात काही नवीन नाही. सर, देशात एकच जल्लोष केला जातोय, तर नुसता जल्लोष करून म्हणजे थांबण्यापेक्षा तुम्हाला वाटते का आणखी अशा जल्लोष कसं की आपण अतिरेक्यांना त्याचा काय जल्लोष काय करायचं? आपण आपलं घर सांभाळायचं. आपलं घर सांभाळण्याच्यासाठी आपण कारवाई केली, आपण म्हणून काही केली नाही. सर, सेनेला जो फ्री हँड दिला तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये असं अनेक तो स्ट्राईक्स दिलेलाच असतो. असं आहे की उद्या देशावर कोणी काय
कोणी अशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतं तर आता हल्ली मला माहिती नाही, पण पूर्वीची पद्धत असायची, दर सोमवारी सकाळी 9 वाजता डिफेन्स मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये संपूर्ण सीमेवरच्या परिस्थितीचं ब्रीफिंग ही डिफेन्स मिनिस्टरला करायची पद्धत अनेक वर्षापासून यशवंतराव चव्हाण डिफेन्स मिनिस्टर सुरू झाले तेव्हापासून होते. या बैठकीला डिफेन्स सेक्रेटरी असतात, आर्मी नेव्ही एअरफोर्स चीफ असतात, त्याच्यानंतर फॉरेन सेक्रेटरी असतात आणि होम सेक्रेटरी असतात. तर या सगळ्या गोष्टीमध्ये माझी खात्री आहे की जे काही मध्यंतरी झालं त्याचं ब्रीफिंग केलेलं असेल आणि त्या ब्रीफिंगच्या नंतर गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये या संबंधीची यथोचित कारवाई करण्याचा अधिकार तुम्हाला आहे हे सांगितलेलं असेल. मी जरचं सांगतो, मला ऑथेंटिक माहिती नाही, पण मला कार्यपद्धती माहिती आहे आणि त्यामुळं याच्यात हे करणं योग्य होतं आणि असं ॲक्शन घेतल्याच्या नंतर त्या दलाच्या ॲक्शन घेणाऱ्या कृतीच्या पाठीशी देशाने उभं झालं पाहिजे. आम्ही आहोत. सर, पाकिस्तान असे भ्याड हल्ले करतं त्यामुळे आता या मोठ्या हल्ल्यानंतर म्हणजे आपण जे उत्तर दिलं त्याच्यानंतर आपल्याला देशामध्ये सुरक्षा वाढवणं गरजेचं आहे का, काळजी घेणं गरजेचं आहे का? मला स्वतःलाच काहीतरी पाकिस्तान अतिताईपणा करेल असं सांगता येत नाही, पण ज्यांच्यावर हल्ले करून उद्ध्वस्त केले ते जर लोकांच्यावरची कारवाई केली नसती तर कदाचित पुलवामाला जसं झालं तसं आणखीन काही या देशातली ठिकाणं त्यांनी टार्गेट केली असायची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी आधीच प्रिकॉशनरी मेजर्स या ठिकाणी घेतलेले आहेत. सर, वन इन इंग्लिश, जस्ट वन. ओके, रेडी? So there have been like all party meeting in the evening by 5. So, but unfortunately you are not going. But are you happy with this strike? See, firstly, I was. निश्चित आपण जर पाहिलं तर शरद पवार यांच्याशी सुषमा स्वराज यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संदर्भात सर्वपक्षीय बैठक सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक संध्याकाळी 5 वाजता कशा पद्धतीनं कारवाई झाली याचं ब्रीफिंग या सर्वपक्षीय बैठकीत केलं जाणार आहे. या संदर्भात सुषमा स्वराज यांनी फोनवरून शरद पवारांना माहिती दिलेली आहे आणि कारवाईबद्दल सुद्धा शरद पवार यांनी अभिमान व्यक्त केलेला आहे. त्याच पद्धतीचं वातावरण भारतात सुद्धा पाहायला मिळत आहे. या संदर्भात बोलत आहोत संरक्षण तज्ज्ञ शिवाली देशपांडे यांच्याबरोबर आणि नाशिकमध्ये सुद्धा आमचे प्रतिनिधी आहेत प्रशांत बाग यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. पण सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते विलास. खरं तर पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले अनेक जवान जे आहेत ते धारातीर्थी पडले. यातलेच बुलढाण्यातले शहीद जवान नितीन राठोड हे देखील होते. त्यांनाही देशानं सॅल्यूट केला. त्यांच्या वडिलांनी आज हा जो बदला घेतला अतिरेक्यांना नष्ट केलेला आहे याच्याबद्दल त्यांनी काय भावना व्यक्त केल्यात जाणून घेऊया. पाकिस्तानचे लोक मारल्या थोडंसं समाधान आहेच आम्हाला, थोडं काहीतरी, परंतु हे सारखं चालू ठेवायला पाहिजे. जोपर्यंत त्याचा बिमोड होत नाही तोपर्यंत हे सुरू ठेवायला पाहिजे. आपल्याला पूर्ण असं हे हमला चालू ठेवायला पाहिजे. ते त्यांचं जे हे आतंकवादी आपल्या लोकांना त्रास सगळं त्यांचा बिमोड होईपर्यंत लढा मागं घेऊ नये. आता थोडं समाधान झालं काहीतरी टक्के, परंतु हे चालू ठेवल्यानंतर बिमोड झाल्यानंतर भरपूर आम्हाला चांगलं वाटेल. या दहशतवाद्यांचा बिमोड झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली आहे. फार बोलकी खरं तर विलासी प्रतिक्रिया म्हणायला हवी. आणि या संदर्भात आपण बोलत आहोत संरक्षण तज्ज्ञ शिवाली देशपांडे यांच्याबरोबर आमचे प्रतिनिधी सुद्धा आहेत नाशिकला प्रशांत बाग. शिवाली, सुरुवातीला सवाल पहिल्यांदा तुम्हाला आहे की एकूणच बालाकोट हा जर परिसर पाहिला तर दरीखोऱ्याचा हा परिसर आहे. किती आव्हानात्मक होती ही कारवाई करणं? हे बघा, अगदी खरी गोष्ट आहे. बालाकोट हा खूप पहाडी आणि खडकांचा इलाका आहे आणि इथे ह्या आतंकवादी जो हा कॅम्प होता जैश ए मोहम्मदचा हा पण खूप स्ट्रॅटेजिकली लोकेटेड होता. कारण आपल्याला माहिती असेल की 2001 मध्ये हा मसूद अझरनी हा कॅम्प सेटअप केला होता. या कॅम्पमध्ये सध्या जे कॅम्प त्यांचे कमांडर होते ते होते मौलाना युसुफ अझर. हे मसूद अझरचेच नातेवाईक आहेत आणि ह्या इतक्या खडगाळ आणि जिथे खूप हिल्स आहेत अशा क्षेत्रामध्ये इतक्या प्रिसिशननी एअरक्राफ्ट्सनी स्ट्राईक करणं
ह्याच्यासाठी खूप जास्ती प्लॅनिंग लागतं, खूप चोख माहिती लागते आणि त्याच्यानंतरच आपण असं करू शकतो. तर ह्यासाठी आपली जी इंटेलिजन्स होती ती अतिशय उत्तम होती. कारण आपण हे पूर्ण जे एअर स्ट्राईक केलेलं आहे हे पूर्ण इतके दिवस 14 तारखेला जेव्हा हा पुलवामाचा इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर आत्तापर्यंत आपण ह्याची चोखरित्या प्लॅनिंग करत होतो. त्या दरम्यान जेव्हा आपण प्लॅनिंग करत होतो आपण ही जी वेळ आहे ही का निवडली? कारण तोपर्यंत आपण डिप्लोमॅटिकली पाकिस्तानला आयसोलेट करायचा प्रयत्न करत होतो, आंतरराष्ट्रीय दबाव पाकिस्तानवर आणत होतो आणि त्याच वेळेला आपण ही सगळी प्लॅनिंग करत होतो. या प्लॅनिंग मध्ये आपले भरपूर काही यंत्रणा ही जुळलेली असेल आहे. आपण नाकारू नाही शकत आपल्या UAVचं किंवा सॅटेलाइटचं की त्यांनी हे ट्रेनिंग कॅम्प्सचे आपल्याला फोटोग्राफ्स दिले असतील, UAVनी एक्झॅक्ट लोकेशन सांगितलेली असेल आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या एअरक्राफ्ट्सनी हा हल्ला केला असेल. तर ही पूर्ण जी योजना आहे याच्या मागे खूप सारी यंत्रणा लागलेली होती आणि खूप जास्ती प्लॅनिंग होतं. त्याच्यानंतरच आपण इतके यशस्वी झालो आहे ह्या योजनेमध्ये. मला असं वाटतं की 100 पेक्षा जास्ती आतंकवादी या ट्रेनिंग कॅम्पमध्ये असतील आहेत आणि आपण त्यांना मारलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की फक्त जैश ए मोहम्मदचा हा ट्रेनिंग कॅम्प बालाकोटला आहे, पण त्याच्या आजूबाजूला भरपूर वेगवेगळ्या संघटनांचे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत. आपल्याला माहिती नसेल तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये जवळजवळ 48 असे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत आणि जैश ए मोहम्मदचा हा जो बालाकोटला जो ट्रेनिंग कॅम्प आहे ह्याच्यानंतर हे लोक ट्रेनिंग करून हे लॉन्च पॅड्सवर येतात, लॉन्च पॅड्सवरून हे लोक आपल्या देशामध्ये येतात. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपल्याला या इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन आपल्याकडे होतं की पुलवामाच्या प्रमाणेच आणखीन काही फिदाईन हमले होऊ शकतात, म्हणजे आणखीन काही सुसाईड अटॅक्स होऊ शकतात आणि ते जैश ए मोहम्मदच करेल आहे. त्याच्यामुळे हा हल्ला करणं आणि आत्ताच करणं हे अत्यंत जरुरी होतं. एअर स्ट्राईक्स करणं हा पर्याय आपल्याला 2016 मध्ये पण होता, जेव्हा उरीवरती हमला झाला होता त्याचं जेव्हा आपण प्रत्युत्तर दिलं होतं त्यावेळेला पण होता. त्यावेळेला आपण आर्मीला यूज केलं कारण त्यावेळेला आपल्याला लॉन्च पॅड्स वरती जे आतंकवादी होते त्यांना आपण डिस्ट्रॉय केलं. हा जो हल्ला होता हा आपण यांच्या मेन ट्रेनिंग कॅम्प वरती केलेला आहे आणि ज्या ट्रेनिंग कॅम्पला आपण पूर्ण नेस्तनाबूत केलेलं आहे. नक्कीच त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न जो आहे तो यशस्वी झालेला आहे आणि निश्चितपणे याच्यातून दहशतवादीच नाही तर पाकिस्तानला देखील चांगला धडा मिळेल अशी आशा करूया. आता आपल्यासोबत प्रशांत बाग आहेत नाशिकवरून, आपण त्यांच्याकडे जाऊयात. प्रशांत, पुलवामा मधला जो दहशतवादी हल्ला होता त्याच्यानंतर एक प्रचंड मोठा राग आहे, संताप आहे तो व्यक्त होत होता, एक दबाव देखील निर्माण झालेला होता. पण त्या दबावातनं 56 इंच्या छातीचं झालं काय हा सवाल देखील विचारला जात होता. आज हे एअर स्ट्राईक केल्यानंतर लोकांची काय प्रतिक्रिया? विलास, तू म्हणतो ते अत्यंत योग्य आहे की 56 इंच छातीचं झालं काय हा प्रश्न सगळेच जण विचारतोय, पण त्याचबरोबर आपल्या देशातला प्रत्येक देशवासी हा धुसफुसत होता, आणखीन धुमसत होता. आणखीन तो जो संताप होता तो संताप व्यक्त झाला. उरीची सर्जिकल स्ट्राईक, आणखीन त्यानंतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक 2 जी बालाकोटमध्ये आतमध्ये पूर्ण पाक व्यक्त काश्मीरमध्ये घुसून जी केलेली आहे हल्ला, आणि याचमुळे या देशातला प्रत्येक जवान युवक अत्यंत आनंदी आहे. भोसला सैनिक कॉलेजमध्ये आपण आता आहोत. 1937 सालापासून खरं तर ही संस्था उदयास आली. आपल्याला माहिती की 1971च्या युद्धामध्ये लेफ्टनंट जनरल सिब्बल ज्यांनी नेतृत्व केलं होतं तेही याच कॉलेजचे विद्यार्थी, आणि 1971च्या युद्धामध्ये एक विजय खून म्हणून असलेला रणगाडा आणि त्याच ठिकाणी असलेले माझ्यावर हे सगळे सैनिकी स्कूलचे विद्यार्थी, या प्रत्येकाच्या मनात एकच जोश आहे आणि आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या कोणालाही सोडणार नाही. सगळे आनंदी आहे. काय सांगशील, हल्ला योग्य का अयोग्य? सर, हा हल्ला ज्याप्रमाणे आपण बघतो त्याप्रमाणे हा हल्ला अगदी योग्य आहे. भारताने जे भारतीय वायुसेनेने जे पाऊल उचललं आहे, ज्या प्रकारे भारताच्या 12 एअरक्राफ्टनी जो पाकिस्तानच्या POK म्हणजे भारताच्या POK या इलाक्यावर जो हल्ला केलेला आहे तो अगदी योग्य प्रकारे आहे आणि त्याप्रमाणे त्याच हल्ल्याने पाकिस्तानचे तोंड हे कायमस्वरूपी बंद होईल किंवा अशाच प्रकारचे अजून 4-5 हल्ले भारताने केले पाहिजे. आणि हीच आपले जे आता 40-42 जवान शहीद झाले यांना खरी आदरांजली असेल. खरी आदरांजली आहे, खरी श्रद्धांजली सगळ्या जवानांना. काय सांगशील, तुमचे सगळे पालक सुद्धा आज पुलवामाला जो हल्ला झाला त्यावेळेस तिथे होते? मी एवढंच सांगाल, पुलवामा जो हल्ला झाला 42 जणांची शहीदी केली, ती आपली शहीदी वायात नाही गेली आहे. आता जो हल्ला केला एअरफोर्सने सर्जिकल 2 केले आपलं, याच्यात त्याच प्रकारे समीर बोलत असं 3-4 वेळेस हल्ला झाला पाहिजे आणि पाकिस्तानला पूर्ण नष्ट करून टाका.
बस एवढंच म्हणणं आहे. कारण की पुन्हा त्यांनी आपल्यावरती कधी हल्ला नको करायला, परत अतिरेक्यांनी टेररिस्टपणे बॉम्ब ब्लास्ट नको करायला, एवढंच म्हणलं आहे. कारण की भारत ही आपली माता आहे आणि आपल्या मातेवर जो वाईट नजर टाकाल त्याला आपण सोडणार नाही, एवढंच म्हणतो. भारत माता की. प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये एक स्फुल्लिंग आहे. या हल्ला केला ज्या पद्धतीने आज सगळे जवान या पाकिस्तानमध्ये घुसले आणि जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केलं, काय भावना आहे तुझ्या? चांगलं वाटतंय की इंडियाने पाकिस्तानवर हमला केला आहे आणि जे जवान बोलतात आहे की आम्हाला सगळ्यांना जे इंडियन आर्मी आहे त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवायला पाहिजे आणि पाकिस्तानमध्ये सगळ्यांना उद्ध्वस्त करायला हवं, हे मोदीने सांगायला पाहिजे. तसं की हर एक इंडियन आर्मी जेवढे पण आहे इंडियामध्ये त्यांनी जायला पाहिजे आणि पाकिस्तानला उद्ध्वस्त करायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की लष्कराला पूर्ण आजादी दिली जाईल, सूट दिली जाईल, काय सांगाल? मुझे ऐसा लगता है कि जैसे पिछली इस बार जो स्ट्राइक हुई, हर बिल्कुल पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देना चाहिए क्योंकि हमारे इतने सारे जवान शहीद हो गए हैं. टेट फॉर टैट होना ही चाहिए. जैसे नदी का पानी बंद हो गया है, उनको कुछ मिलना, एक बार ऐसे सेंटेंस होना चाहिए कि पाकिस्तान था वहां. वो मैं चाहती हूँ कि पाकिस्तान था, वैसा सेंटेंस होना चाहिए. कभी वो मैप में दिखना ही नहीं चाहिए कि पाकिस्तान कभी था वहां पे. पाकिस्तान हा आपल्या देशाचाच एक तुकडा आणि या पाकिस्तान आपल्या देशाचा तयार झालाय प्रदेश. पण जर का तो कागाळी करत असेल तर बाप से बेटा कभी बढ़कर नहीं होता है. या नकाशातला पाकिस्तानला नेस्तनाबूतच करून टाका, हीच आहे भावना या सगळ्यांची. किती दहशतवादी हल्ले झाले तरी आम्ही देशासाठी कटिबद्ध होतो आहे आणि राहणार. विलास, नक्कीच जी भावना सगळ्या भारतीयांची होती की आपले जे जवान गेले त्या सगळ्यांचा बदला घेणं गरजेचं आहे, तो बदला अखेर घेतला गेलेला आहे. शिवानी देशपांडे आता आपल्या सोबत आहेत, संरक्षण तज्ञ आहेत त्या. शिवानीजी, हा हल्ला करणं स्ट्रॅटेजिकली जरी खूप महत्त्वाचं असलं, स्पेसिफिक टार्गेट याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं, पण हे टार्गेट अचीव करणं, हे टार्गेट पूर्ण करणं किती आव्हानात्मक होतं? तुम्ही सांगत होतात पण मध्ये शरद पवार आले होते. हे बघा, हे टार्गेट पूर्ण करणं हे खूप आवश्यक आपल्याला ह्याच्यासाठी होतं की बालाकोटला हा सगळ्यात मोठा जैश ए मोहम्मदचा ट्रेनिंग कॅम्प आहे. खैबर पख्तूनवा ह्या एरियामध्ये हा आहे आणि तुम्हाला जर माहिती असेल तर बालाकोट हा फक्त अबोटाबाद पासून 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. अबोटाबाद म्हणजे तेच ठिकाण जिथे ओसामा बिन लादेनला आपण मारलं होतं. अमेरिकेने जो एअर स्ट्राईक केला होता आणि तिथे जे मारलं होतं ओसामाला. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला ही ऍक्शन घेणं अत्यंत आवश्यक होतं, कारण देशामध्ये एक लहर होती, बदल्याची भावना होती प्रत्येकाला आणि रागाने प्रत्येक भारतीय हा उफाळून आलेला होता पुलवामाच्या हल्ल्यानंतर. आणि ही जी ऍक्शन आहे, या ऍक्शनचं ऑप्शन आपल्याकडे 2016 मध्ये पण होतं. हे आपण आत्ता ह्याच्यासाठी वापरलं कारण आपल्याला खैबर पख्तूनवा मध्ये जाऊन तिथे जैश ए मोहम्मदच्या ट्रेनिंग कॅम्पवरती आपल्याला हल्ला करायचा होता, त्याला आपल्याला नेस्तनाबूत करायचं होतं. त्याच्यामुळे हा हवाई हल्ला हा ऑप्शन जो होता हा आपल्याकडे उत्तम ऑप्शन होता, ज्याला आपण चूज केलं. आपण बाकीचे ऑप्शन्स आपल्याकडे होते पण ते ऑप्शन्स वरती आपण हा ऑप्शन सगळ्यात बढिया हा चूज ह्याच्यासाठी केला की तो जो पूर्ण एरिया आहे, तो पूर्ण एरिया हा खडकार एरिया आहे आणि तिथे झाडं नाही आहे, तो पूर्ण असा बॅरन लँड आहे आणि तिथे जाऊन आपल्या विमानांनी जो एअर स्ट्राईक केलेला आहे हा अतिशय प्रिसिशननी आणि अतिशय स्ट्रॅटेजिक रित्या केलेला आहे. पण अशा प्रकारचं ऑपरेशन राबवताना काय काळजी घ्यावी लागते? काय काळजी घ्यावी लागते? कारण काळजी सगळ्यात पहिले तर ही आपण घेतली की आपण जेव्हा दुश्मनच्या इलाक्यामध्ये जातो आहे तेव्हा दुश्मन हा जागा नसावा, त्याला कळता कामा नाही, कारण त्याला जर कळलं तर मग ते प्रत्युत्तर देऊ शकतात. त्याच्यामुळे आपण ही जी वेळ चूज केली 3:30ची, ही अतिशय उत्तम वेळ होती. ह्या वेळेला युजली आपण सगळे झोपतो. दुसरी गोष्ट अशी की आपले जे विमान आहेत यांनी एरिया बॉम्बिंग केलेलं आहे. एरिया बॉम्बिंग म्हणजे असं असतं की आपले जे सॅटेलाइट्स असतात किंवा UAV हे आपल्याला पिक्चर्स देतात की ह्या लोकेशनवरती ह्या कोऑर्डिनेट्सवरती असे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत. त्याच्यानंतर आपण ते प्रोग्रामिंग करतो आणि आपले जेव्हा हे विमानं जातात दुश्मनाच्या इलाक्यामध्ये तेव्हा ते टार्गेट अक्वायर करतात. टार्गेट अक्वायर केल्यानंतर रडार जे आहे ते मिसाईल्स त्याच्यावरती लॉक करतात आणि मग आपण बटन प्रेस करतो आणि मग आपले जे मिसाईल्स आहेत ते त्याला हिट करतात. त्याच्यामुळे ही जी एंटायर प्रोसेस आहे
ह्या एंटायर प्रोसेसला अगदी खूप कमी वेळ लागतो टार्गेटला लोकेट करण्यासाठी. पण सॅटेलाइट्स आणि UAVs जे यूज केलेले असतील आपण ह्या लोकेशनला टार्गेट करण्यासाठी, तर ह्याच्यासाठी आपल्याला हे जे वेळ आपण जे घेतलं 14 तारखेनंतरचा, हा वेळ आपण यूज केला या सगळ्या गोष्टींमध्ये आणि खूप उत्तमरित्या आपण यूज केला. निश्चित फार उत्तमरित्या खरं तर ही सगळी मोहीमच आपण राबवली गेली आणि थेट 12 दिवसात सडेतोड प्रत्युत्तर सुद्धा आपण नापाक कारवाया करणाऱ्या पाकला दिलेलं आहे. धन्यवाद शिवानी, आमच्याशी तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल.